हे आमच्या नदीवर आलो आहे आम्ही आता. इथे पहिलं आम्ही इथे आंघोळ करायचो, इथे पूर्ण पाणी असायचं पण या नदीला. असं मे महिन्यामध्येही आंघोळ करत बसायचो. पण आज अशी अवस्था आहे की इथे पाणीच नाही. म्हणजे ही कोण आहेत रे? ही कुठली लोक आहेत? नऊ. हे सगळं खराब झालंय. पूर्वी इथे पाणीच पाणी असायचं आणि त्या सगळ्या गोष्टी. आज आम्ही तेच बघायला आलो होतो की किती पाणी आहे बंधाऱ्यात. गणपती आमच्या इथे विसर्जन केले जातात. आता आम्ही नदीवरून पुढे चाललोय. आता नदीला तुम्ही पाणी बघता किती छोटंसं राहिलं. पूर्वी मे महिन्यापर्यंत इथे भरून वाहत असायचं पाणी. पण आता हे बंधाऱ्यासाठी इथे हा बंधारा बघायला ते ना, तो बंधारा बांधला आहे खाली. मी तुम्हाला परत येताना दाखवेनच. पण त्या बंधारा बांधला त्यावेळेला इकडे ना सुरंग टाकले. म्हणजे दगडीला स्फोट करतात ना, असं दगडी फोडण्यासाठी. तसं केल्यानंतर ना या पाण्याचे झरे खूप सारे आटलेत. आपण पाकड्यातून जाऊया ना, येताना झरीवरून येऊ, कड्यावरून जाऊ वरती. माझ्या भाऊ आहेत दोघं पण, माझ्या काकांची मुलं. त्यांच्याबरोबर जातो आहे. आमच्या काजूची झाडं आहेत, आमची इकडे शेती आहे, ती सगळं बघू बोलो आणि त्याबरोबर ब्लॉग पण करू. जुन्या आठवणी थोड्याशा ताज्या व्हायला लागल्या. इकडे आम्ही शाळेत असताना ते गावी राहायचो त्यावेळेला इकडे टिफिन करायचो. म्हणजे सगळे मुलं एकत्र, छोटी मुलं सगळी एकत्र येऊन पैसे काढायचो. 10-10 रुपये 5-5 रुपयांनी एकत्र जेवण बनवून इथे जेवायचो. असं चालायचं इथे. हे सगळं आता कोणीच इकडे कोणते इंटरेस्ट तेवढं राहिला नाही मुलांमध्ये. आणि मुलंही खूप कमी आहेत. आम्ही होतो त्यावेळेला कमीत कमी 20-25 मुलं होती. आणि सगळे मिळायचो, पैसे काढायचो, मग चिकन आणायचं, चपात्या घरी बनवायच्या. काही लोक हे आमच्यात मोठी माणसंही असायची जी 12वीला वगैरे होती किंवा असं. तेव्हा आम्ही 5वी-6वीला होतो. 10वीपर्यंत तर आम्ही दरवर्षी टिफिन करायचो. तर मुंबईवरून लोक आली की मे महिन्यात इथे टिफिन व्हायची. सगळे एक लोक एकत्र यायचो, जेंट्स लोक तेवढे, आणि इथे जेवण बनवायचं. इथे चूल असायची. असं म्हणजे मस्तपैकी चूल लावायचं, इथे चिकन बनवायचं, इथे चपात्या बनवायच्या, मुलंच लाटायच्या, सगळं मुलं करायचं. असं म्हणजे जेंट्स लोक. इथे मच्छी पण मारायचो. मग त्या पाण्यामध्ये खाली असं मच्छी असायची, मळी मासे बोलतात ना, ते सगळं आम्ही असं करायचो. असं आणि इथे पाणी असायचं. इथे आंघोळ करायचो. पूर्ण पाणी भरलेलं असायचं असं खालपर्यंत, मोठं पाणी असायचं. आता पाण्याचा स्रोत कमी झाला आहे आणि हे खडकाळ असं जंगल आहे. इथे पुढेही सगळं जंगल भेटेल. आता इथे पूर्वी ते असं बेनायचं, म्हणजे क्लिअर करायचे. असं शेतीसाठी जेव्हा लोक शेती करायचं त्यासाठी झाडं तोडायचे. पातेरी वगैरे पडलेला पाला असतो, आपलं पातेरी बोलतात, कवळ बोलतात असं. तरी त्याचं ते हे करायचे, कवळ तोडायचे इथून. आणि तो आता सगळा प्रकार हळूहळू बंद होत चालला आहे. शेतीच लोक करत नाहीत. आणि लोक खूप सारे लोक तर म्हणजे घरी गावाला कोण राहत नाही. सगळी शहरामध्ये गेलेत, मुंबईला नोकरी धंद्यासाठी. तर इथे शेती करायला कोण राहिलं नाही. घरात जर असतील तर अशी 1-2 माणसं, म्हातारी माणसं, बाकी कोणीच नसतं. असं हे सगळ्या गोष्ट आहे. आपण पाहूया. आपण ह्या इथे नदी आहे या, पावसाळ्यात तर इकडे इतकं पाणी असतं. इकडे येऊ शकत नाही असं जोर, म्हणजे एकदम फोर्समध्ये पाणी वाहत असतं. पावसात कधी आलो तर वरून शूट करेन, बघेन. पावसात गणपतीच्या टायमाला आलो तेव्हा तो पाऊस कमी झालेला असतो. इथं टायमाला यायला भेटत नाही. ते चालताना पण विचार करावा लागतो, कुठला दगड हालत असेल, पाय चाकाचं चुकून पडायचो. हे दोघं काय गावाला राहिलेत, त्यांना धडाधडा उड्या मारत चालले. आमची सवय मोडली आहे ती. हे कड्यात ना जाऊया ना, कड्यात काय वाघ बिग नाही ना? इथे वाघांची पहिली वस्ती होती. इकडे खूप वाघ असायचे जंगलामध्ये. आताही आहेत पण ते एवढे दिसत नाहीत. माणसांची रहदारी कमी झाली आहे इकडे. गुरं असतात ना, म्हणजे गाई बैल सोडतात, वासरं, त्यांना खूप वेळा इकडे खातो वाघ. असं बोललोय, भटाचा वाघ पाडो मारलेला ना. आमच्या इथे पराडकर आहेत, त्यांचे छोटासा असा बैल होता, छोटा पाडू वासरू होतं, त्याला इथे वाघाने मारलं होतं. आता तो दिसायला एवढं भेटणार नाही. ते जंगल पण वाढलं. आम्ही आतमध्ये असं काही जाणार नाही. कुठला तरी प्राणी, साप वगैरे असायचा, एवढं थोडंसं भीती वाटते. हा नदी बोलाल तुम्ही, ही नदी आहे की असा रस्ता आहे? काहीच नाही, पाणी राहिलं, सगळं सुकलं आहे. पहिलं ह्याच नदीच्या पाण्यावरती आम्ही पाणी प्यायचो. म्हणजे एकच सूत्र होतं जे प्यायच्या पाण्याचा, म्हणजे ही नदी. आज पाण्याची पातळी किती खालवली आहे, म्हणजे किती कमी झाली आहे हे तुम्ही पाहू शकता.
इकडून मळी इकडे मासे बिसे मारूक येता की नाही? हे कुणी मारले तिकडे? मारलेत मासे आमचे बाबा की तुम्ही? हां हां आमचे बाबाच येतात इकडे मासे मारायला. मळी मासे. चला वाघबीळ दाखवतो. हां तर पूर्वी बोलतात असं की आम्ही पण जेव्हा लहान होतो त्यावेळेला बघितलं इथे. त्याच्या आधी वाघ राहायचे इथे. आम्ही यायचो इथे बिळावरती. आता ते बीळ काय राहिलं नाही. सगळं होरत चाललंय ते. इथे मोठी छोटीशी गुफा आहे असं म्हणजे तिथे वाघ पहिले राहायचे. जंगलात घुसतोय आता आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी. आता ते होरत चालले. आता इथे वस्ती राहिली नाही वाघाची. पूर्वी इथे वस्तीला वाघ असायची. तिथे असायची वाघाची पिल्लं वगैरे घालायचे वाघ इथे. छोटीशी गुफा आहे आतमध्ये. खूप मोठी असू शकते. चला तर मग आपण जाऊन बघूया. तर काळोखात काय दिसणार आहे? काय असलं तरी ना. आता डुक्कर वगैरे असतात बघा. ह्या डुकरांनी त्या चिखलात रोळलेले आहे तिथे. ते म्हणजे ते बसून असतात थंड पाण्यासाठी, थंडाव्यासाठी. हा सगळा रात्रीचं वगैरे असं येतात. आणि हे जंगल इकडे कोण एवढी माणसांची रहदारी नसते. हे सगळे चिखल घासून गेलेलं आहे. शिकारी खूप कमी झालं. शिकारी करत नाही, ते बंदी आहे. त्यामुळे प्राणी खूप वाढायला लागले. डुक्कर वगैरे खूप वाढलेत. कोकणात पहिलं शिकारी म्हटल्यावर आम्ही खूप शिकारी करायचो. हा दम लागायला लागला इतकं चाललं. नंतर खूप पुढे आलं. अजून हा कडा चढायचा आहे. तिथे नदीतूनच चालू आहे असं आडोशाने. थंडावा इकडे असं थंड वातावरण आहे. तिथून पुढे वरती ऊन आहे. 12 वाजत आलेत ऑलमोस्ट. हां 12 वाजत आलेत. आता घड्याळही नाही घातले. इकडे येतं विसरलो. गावाला आल्यानंतर कुठल्याच गोष्टी कुठे ठेवलेल्या असतात भेटत नसतात. वेळेत कुठे ठेवतो तेही लक्षात नसतात. हा माझा भाऊ पुढे पुढे चालतोय. त्याच्या मागून मी जातो. नदीचं काही राहिलं नाही. पाणी सगळं सुकलं आहे. मेमध्ये तर काहीच नसणार. म्हणजे ज्या वेळेला हे सगळं आताचं रूप बघताय. पावसामध्ये ह्या नदीचं रुद्र रूप बघाल त्यावेळेला बोलेल काय खरं की उन्हाळ्यात जे दिसत होतं ते सत्य आता ते पावसाळ्यात दिसते. ते इतकं पूर्ण भरून वाहत असते. ह्याने कुठेतरी चुकीच्या रस्त्याला टाकलं आता. चल हा घाबरला इथून उडी टाकायला. काय नाही तुझी फाटली आहे बोल. हा उड्या उड्या मारत यावं लागतंय. काय आता वर कसं जायचं? थांब तिथे ह्याच्यात जाऊया. ते मळी मासे मारायचे ना रे दादा. कुठलं तर कोण? अरे वरचा कोंडात आपण मासे मारायचो आम्ही. दाखवतो. इथे कुठलं तरी हे आहे. कुठे आहे रे रस्ता? अरे बापरे भयानक आहे. तुम्ही बघू शकता. पाकडेत आलोय आता आम्ही. पाकडेच्या डोंगरावर. हा काहीतरी भाव दाखवतोय मला इथे. हा हे बघा हेच शोधत होतो. इथे इथलं पाणी किती थंड असतं. म्हणजे
आणि इथे मच्छी मारायचो आम्ही ह्या गोंडामध्ये. तिथे असं मळी मासे खूप असतात तिथे. आता कोण करत नाही तेवढं. आम्ही हे पूर्ण पाणी खाली करायचो. असं ह्यामध्ये मळी मासे असायचे पूर्ण. हे इथून आहे रस्ता का वर जायला? हे मलाच बघायला सांगणार आधी. नाही रे तिथे पण या कोंडा. अरे दादा सही मासे मारी तो. हे दगडा चढायला येत नाही. हे नाकोर आहे ते लय हाड आहे. मी आलो वर आयुष. हा हे बघा असे मळी मासे आहेत. त्याच्यात भरपूर आहे तिथे. तर कोण मारत नाही ना त्यामुळे. त्याच्यात ते बघू शकता किती मासे आहेत. ते पाणी जे स्वच्छ आहे पिण्यासाठी. ते लाकडं बिकडे तुटून पडलीत. पाणी खराब व्हायला लागले. पण मासे भरपूर आहे त्यामध्ये. हे तिथून आले खडकात ना. थांब थांब मी बंद करतो कॅमेरा. आता ह्यांना इथून वर चढता येत नाही. मी चढलो कसा तरी बुट्टी टांगे टाकत टाकत हे वर चढतायत. भाऊ बघ हात दे. हा पकडतो ना त्याला पाठीदार. दे हात दे हात दे. हळू. हां त्याला ओढ. आता मी तुला धरून ठेवतो. त्याला पकड. त्याला पकड. त्याचा हात पकड. हां तू बाजूला मी पकडतो. तू आता असं कॅमेरा धर. हळू. कसं कसं जंगलातून कुठे कुठे आलो आहे हे जर घरी समजलं ना तर मग झालं. असं म्हणजे पाकड्यात गेलो होतो. मळी मासे बघतोय. मळी मासे भरपूर आहेत रे. इथून कसा रस्ता आहे का? आम्ही इथे पहिले मासे असे मारायला यायचो मळी मासे. आता कोण तेवढं करत नाही. झालं. मच्छी खात पण नाही आता मी. तर मारायची पण इच्छा नाही. पूर्वी खायचो. हा चालत चल. कसं चढतोय बघा. हळूहळू. आहे का उतरायला जागा? हा इथून खाय जायचा. मास अटकलेलं की काय? ते बघा हे जंगल आहे. आम्हाला तिकडे जायचं आहे समोर. आता कसं वर चढायचं तेच बघतोय. हे सगळं जंगल. नदीचं उगमस्थान बोलू शकतो असं इथे पुढे गेल्यावर थोडं.
आहे रे काजूची बाग? माया काकाची ना, माया काकांचीच आहे. काजू धरले आहेत. हा खायच्या पर्यातनच जाऊया, पाटान जाऊया, पाटान रोवाना. हे चाललो आता आम्ही थोडंसं इथून दुसऱ्या नदीवर जाऊ. हे तोरणं काढतायत आता पोरं बघा. थांब, ती फांदी वाकव, ती काठी घे. ही बघ इथे झाड फळं धरली ती काढतील पोरं. हा ना काठी ही दे. ती बघ किती तोरणं धरली ते काढा. बघ तोरणं बोलतात ह्या फळांना. मस्त व्हाईट घे ना, मी काढतो. घे टेस्ट करू, भावाने दिली. मस्त आहेत. दर चला चल, आंब्यात घुसू नका रे. चला तेव्हा भेटलो धारे. आज शाळा नाही ना, मग आज काय फायदा त्या एसटीचा.